पुण्याचा वाटेकरी बिचारा म्हातारा घाबरत घाबरतच कसा बसा उतरू लागतो, पण त्याला धल उतरताही येत नव्हते. तेव्हा तो तरुण पुढ्याला आणि तैने तरच मदत केली. पुढेही म्हाताऱ्याला चालताही येईना. तो आपला कसा बसा जहाडाचा दिशेनं जाऊ लागला. पण तो पायी घसरून पडला. तरुण उतरून जाणार इतक्यात त्याला सर्व म्हणू लागले की तू आता जाऊ नकोस आणि स्वतःचा जीव गमावू नकोस. म्हातारा पापी आहे, वीज पडून तो मरणारा आहे, तू त्याला मदत करू नकोस, अन्यथा तूही मरशील. पण तैने मात्र सर्वांचा बोलणा कडे दुर्लक्ष केले आणि तैनसा हात धरला व ते जहाडाजवळ पोचले. लगेच जोराचा विजेचा लखलखाट चला आणि वीज कोसली, पण त्या जहाडावर नाही तर त्या बसवर. क्षणार्धात ती बस चलून खाक चली. म्हणजे जितका वेळ ती बस फक्त एका म्हाताऱ्याचा पुण्यावर तितक धरून बसली होती. आणि तरुणाने वेळोवेळी म्हाताऱ्याला मदत केली म्हणून त्याला त्याचा पुण्य अडालो. याचा अर्थ असा की आपण एखाद्याला अपशकुनी म्हणतो, पण त्याचा पुण्य आपल्याला अनेकदा कामी येतो. म्हणूनच कोण पापी आणि कोण पुण्यवान हे आपण नाही तर आपला कर्म ठरवत असतो. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझा चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.